पूर्व द्रुतगती मार्गावर खडीनं भरलेला डंपर उलटला। भांडूप पूर्वेला पूर्व द्रुतगती मार्गावरती हा अपघात झालाय। डंपर बाजूला करण्यात आला असून द्रुतगती मार्गावरचे खडी उपसण्याचं काम सुरू आहे। अपघातामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। दक्षिण मार्गिकेवर मुलुंडपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे। वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। याचा आढावा घेतलाय, पाहूया। पूर्व द्रुतगती मार्गावरती खडीने भरलेला डंपर रस्त्यावर पलटी झाल्याने प्रचंड अशी वाहतूक कोंडी सध्या झालेली आहे। भांडूप आणि कांजूरमार्ग दरम्यान हा अपघात झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे संपूर्ण वाहतूक जी आहे ती आपण बघतोय खोळंबलेली आपल्याला दिसून येते। वाहतूक सध्या भांडूपवरून वळवण्यात आलेली आहे। एकीकडे ती सर्व्हिस रोडवरून पाठवण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे आपण बघतोय की जो नॉर्थ बाउंडचा रस्ता आहे तिथे देखील आपण बघतोय की वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि विरुद्ध बाजूने ही वाहतूक सध्या सोडली जाते। वाहतूक पोलीस इथे आहेत, मात्र प्रचंड अशी वाहतूक कोंडी इथे झालेली आहे। आपण सध्या घटनास्थळाची ही दृश्य बघतोय। त्याच ठिकाणी खडीने भरलेला डंपर हा सकाळच्या सुमारास पलटी झालेला होता। डंपर सध्या बाजूला काढलेला आहे, मात्र मोठ्या प्रमाणात खडी सध्या अजूनही पूर्व द्रुतगती मार्गावर आहे। त्यांना सध्या बाजूला काढलं जात आहे, JCB मशीन लावून त्याला बाजूला काढलं जात आहे। मात्र त्यामुळे संपूर्ण पूर्व द्रुतगती मार्गाचा जो मधला पट्टा आहे भांडूप आणि कांजूरमार्ग दरम्यानचा तो बंद करण्याची पाळी ही पोलिसांवरती आलेली आहे आणि प्रचंड अशी वाहतूक कोंडी या संपूर्ण परिसरात झालेली आपल्याला दिसून येते। भांडूपपासून वाहतूक कोंडी ही थेट जो ठाण्याचा टोल नाका आहे त्याच्या पलीकडे गेल्याचं आपल्याला दिसून येते। भांडूपची सध्या दृश्य आपण बघतोय। सकाळची वेळ आहे, अशा वेळेला या रस्त्यावरती प्रचंड अशी वाहतूक कोंडी ही दररोज असते आणि त्यातच आता अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये प्रचंड अशी वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते। हा रस्ता हा जो टप्पा आहे तो पार करताना मुंबईकरांना काही तासांचा अवधी सध्या लागतोय। वाहतूक पोलीस इथे आलेले आहेत, मात्र जी खडी सध्या रस्त्यावरती पडलेली आहे ती काढायला काही काळ लागू शकतो आणि तोवरती मात्र ही वाहतूक कोंडी जैसे तेच राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मेंद्र पांडेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।